जायचं आहे ईस्टला. ईस्टवरून 5 मिनिट्स अराऊंड वॉकिंग आहे झूसाठी. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू. सो हेच आहे आपलं डेस्टिनेशन. त्याला शॉर्टमध्ये राणीबाग बोलतात. तो त्या साईडलाच असतो, जास्त या साईडला येत नाही. समोर किती पण माणसं असू दे, आपण एकदम निवांत राहायचं. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला छोटे बघायला भेटतात पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठे येते. नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे सीड लाईफ ब्लॉग्स. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत की राणीबाग बघायला, जे की स्थित आहे भायखळ्यामध्ये. तर ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे, कारण मी 9 वाजता मला तिथे पोचायचं होतं, कारण ते ओपनिंग 9 वाजता असते आणि क्लोजिंग 6ची असते. म्हणजे 6 वाजता ते पूर्ण बंद होतं झू. सो पण मला ऑलरेडी लेट झालं आहे. मी उठलोच 9 वाजता. आता वाजले आहेत 10 आणि आपण इथून जाईपर्यंत मला ॲटलिस्ट 11:30-12 वाजणार आहे. सो खूपच लेट झालं आहे. नंतर खूप गर्दी वगैरे होते आणि आज संडेचा पण दिवस आहे. सो त्यामुळे मी प्लॅनिंग केलं होतं लवकर जाऊन लवकरच थोडं एक्सप्लोअर वगैरे करूया, थोडे प्राणी वगैरे बघूया. पण तो प्लॅनिंग सगळा फ्लॉप झाला आहे. आता आपण जाणार आहोत इथून बाय ट्रेन. उतरणार भायखळा स्टेशनला आणि भायखळा स्टेशनवरून 5 मिनिट्स वॉकिंगवरच ते झू आहे राणीबाग. बघूया कसा असेल हा प्रवास. तर तुम्ही एक ॲनिमल लवर असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि जर काय ॲनिमल लवर नसाल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला आवडेल. सो बघूया, इथून निघूया आणि जाऊया पुढच्या लोकेशनवर. आपण पोचलेलो आहोत भायखळ्याला. इथून आपल्याला जायचं आहे ईस्टला. ईस्टवरून 5 मिनिट्स अराऊंड वॉकिंग आहे झूसाठी. सो आपण इथून जाऊया, जरा वॉकिंग वगैरे करूया. झोप पण येते खूप, कारण रात्री मी 2 वाजता 3 वाजता झोपले मी रात्री आणि उठले सकाळी 9 वाजता. झोप पण येते, तरी पण आपण जाणार आहोत. तर बघूया, जाऊया मित्रांनो. फायनली आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. आपण बघू शकता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू. सो हेच आहे आपलं डेस्टिनेशन. त्याला शॉर्टमध्ये राणीबाग बोलतात. तर आपण जाऊया आतमध्ये आणि थोडं एक्सप्लोर वगैरे करूया. ऑलरेडी आपल्याला खूप लेट झाला आहे. सो ऊन पण खूप लागतं आहे. मी गॉगल पण कॅरी नाही केलेत. लास्ट टाईम पण असंच झालेलं, मागच्या ब्लॉगला गॉगल कॅरी केले नव्हते मी. मला पूर्ण एक्सप्लोर करायला 2 ते 3 तास लागतील. आपल्याला आधी तिकीट काढायचं आहे, नंतर आपल्याला पुढची जर्नी चालू करायची. तिकीट नाही, तिकीटसाठी पण एवढी जास्त लाईन नाही आहे. ऑनलाईन तिकीटचं सेक्शन आहे. इथून मोबाईलवरून तुम्ही तिकीट काढून इथे प्रिंट घेऊ शकता. आणि आय थिंक क्यू आली आहे, रांग लावून आपण तिकीट काढतो तेवाले तिकीट. तेवढी पण गर्दी नाही आहे इथे. सो आणि इथे तिकिटाचे रेट पण तुम्ही बघू शकता. रेट आहेत मोठ्या लोकांसाठी 50 आहेत. 12 वर्षाखालील मुलांसाठी 25 आहे. आणि जर तुम्ही फॅमिली येत असाल, पती पत्नी व 2 मुलं, त्यांच्यासाठी 100 रुपयाला आहे तिकीट. तर तुम्ही बघू शकता टोटल फी आहे 50 रुपीज. तर मी सिंगलच आहे, ॲडल्ट 1. तर आपण एंट्री केलेली आहे. तर ॲक्च्युली तर मागे चेकिंग चालू होती, कारण ते ज्यांनी बॅग वगैरे आणलेत त्यांच्यासाठी होती ती. मी तर काहीच आणलं नाही, बॅग कॅरी केली नव्हती. मला माहिती होतं की असं होणार आहे चेकिंग वगैरे, कारण तिथे प्लॅस्टिक वगैरेच्या बॉटल अलाउड नाही आहेत झूच्या आतमध्ये. तर समजू शकतं. तर हा एकंदरीत झूचा नक्षा मॅप आहे झूचा. इथून फर्स्टली आपल्याला तर फर्स्ट भेटेल आपल्याला एलिफंट, त्यानंतर लायन, त्यानंतर वुल्फ, अस्वल, टायगर. पुढे जातं आता डिअर. नंतर ते हा डिअरचा सेक्शन आहे पूर्ण. तुम्ही तो
कोल्हा, हायना, लेपर्ड. पुढे जाता जाता आपल्याला मोस्ट अवेटेड पेंग्विन सेक्शन आहे, ऑडिटोरियम आहे इथे बर्ड्स सेक्शन आहे, ते क्रॉकोडाईल सेक्शन आहे, टर्टल वगैरे आहे इथे भेटलं. इथे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांचं सेक्शन इथे आहे मोस्टली, क्रोकोडाईल, ॲक्वा बर्ड्स वगैरे इथे आहे. आणि फायनली आपली इथून एक्झिट आहे. सो जाऊया इथून पुढे. पहिला आपला स्पॉट आलेला आहे आणि एलिफंटचा स्पॉट आहे हा, हत्ती बघा आपल्याला दिसतोय का तो. हां दिसलाय स्पॉट झाला आहे आपल्याला. झूम करून दाखवतो तुम्हाला. मध्ये मोस्टली मी जेवढा पण व्हिडिओमध्ये बघितलं आहे तो त्या साईडलाच असतो, जास्त या साईडला येत नाही. त्यामुळे तो हा पूर्ण पॅसेज ओपन आहे. त्यांना पण माहिती आहे की कोणावर अटॅक वगैरे नाही करणार, एकदम फ्रेंडली आहे. ते बघा तिथे बघू शकता तुम्ही की तिथे एम्प्लॉय पण आहेत, वर्कर पण आहेत, ते पण त्यासोबत एकदम फ्रेंडली आहेत. असं काही डेंजर नाही आहे. तर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट ॲनिमल बघायला भेटणार आहे अस्वल, बियर. सो सगळे एक्सायटेड आहे तिथे, गर्दी पण आहे खूप तिकडे त्या साईडला. तर आपण जाऊया. तर आपला नेक्स्ट स्पॉट आहे टायगर. टायगर स्पॉट आहे इथे. तुम्हालाही वाघाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावरती लिहिलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळी इन्फॉर्मेशन वाचू शकता. आणि गावी इथं खूप गर्दी आहे वाघाला बघायला, वाघोबा. नेक्स्ट स्पॉट आहेत लेपर्ड आणि हायना, ते आणि तरस. इथून एंट्री आहे. लेफ्ट साईडला हायना आहे, राईट साईडला लेपर्ड आहे. त्याच्यात राईट साईडला आलो तर आपल्याला बघायला भेटतात लेपर्ड्स. जवळच आता 1 मिनटं. आता आपण आलेलो इथे हिप्पो बघायला. मोस्टली ते पाण्यातच असतात, जास्त पाण्याच्या बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता चिल करते पाण्यामध्ये. त्यांना काही घेणं देणं नाही, कोण आहे काय कोण बघायला आलं आहे. इकडे अजून 2 हिप्पो आहेत, ते पण मोस्टली पाण्याच्या आतमध्येच आहेत, ते पण पाण्याच्या बाहेर नाही आहेत, ते पण बाहेर नाही. 4 आहेत पूर्ण झूमध्ये. आपला नेक्स्ट स्पॉट आहे माकड. वेगवेगळ्या देशातून इथे माकड आणलेले आहेत आणि खूप मोठा आहे, केज खूप मोठा आहे यांचा. एकदम चिल वातावरण, एकदम रिलॅक्स.
समोर किती पण माणसं असू दे, आपण एकदम निवांत राहायचं. आता आपल्याला इथे नेक्स्ट स्पॉट आहे आपला कांकर बार्किंग डिअर, चितळ स्पॉटेड डिअर आणि नेक्स्ट वन आहे आणि मोस्ट अवेटेड पेंग्विन सेक्शन. बघूया, जाऊया. खूप गर्दी आहे आतमध्ये, बाहेरून तर असं वाटत नाही की गर्दी आहे वगैरे, पण आतमध्ये खूप गर्दी आहे आणि ऊन पण खूप लागते आणि आता थोडी भूक पण लागायला लागली. पण आधी थोडं एक्सप्लोअर करूया, त्यानंतर थोडं पेटपूजा करूया. एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे इथलं, बघू शकता. आणि स्वच्छता पण खूप म्हणजे फॉलो करतो आहे तिथे, केलीच पाहिजे, कारण स्वच्छता आहे तर आपण आहे. एन्व्हायरमेंटला चांगलं ठेवलं तरच आपण चांगलं राहू शकतो. तर आपला नेक्स्ट स्पॉट आहे बारशिंगा डिअर. तर आपले झालेले आहेत स्पॉटेड डिअर बघून. एकंदरीत आपला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आत्तापर्यंतचा, कारण मी पण थोडा ॲनिमल लवर आहे, मला पण प्राणी वगैरे बघायला खूप आवडतं. सो त्यामुळे मी इथं आलेलो आहे इकडे आणि तुमच्यासोबत पण एक्सपिरियन्स शेअर करतो आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो त्यामुळे आपल्या चॅनलची रीच वगैरे वाढेल. आणि लास्ट व्हिडिओला भरपूर लोकांनी प्रेम दिलं, त्याच्याबद्दल तुमचा थँक्यू आहे. ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला, ज्या लोकांनी लाईक केलं, कमेंट केला, व्हिडिओ शेअर केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. तर आपलं नेक्स्ट सेक्शन आहे पेंग्विन आणि मोस्ट अवेटेड या व्हिडिओमधलं. तुम्ही बघू शकता हा पूर्ण पेंग्विनचा आहे, पेंग्विन सेक्शन आहे. इथून एंट्री आहे या साईडून. चिल आहे एकदम रूम, कारण त्यांना जसं वातावरण एकदम चिल लागतं ना. खूप मोठी लाईन आहे पेंग्विन बघायला. तर आपले झालेलं आहे पेंग्विन वगैरे बघून मस्त एक्सपिरियन्स होता. खूप जवळून बघायला भेटले पेंग्विन. आतमध्ये खूप एकदम थंड होतं, जरा मस्त वाटत होतं, पण बाहेर परतीच गरमी चालू झालेली आहे. आणि पेंग्विन बघून झाल्यानंतर आपलं नेक्स्ट सेक्शनच येतं की फूड कोर्ट आहे. इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला डिशेस भेटतील खायसाठी. तुम्हाला गरमीमधून नंतर थोडा चिल करायचा असेल किंवा शांततेत बसायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. सगळं इकडे सगळं पिझ्झा, चायनीज. फ्रूट सेक्शन नाही इथे, पण मी आईस्क्रीमच घेतो आता. त्यामुळे मला कोणता ऑइली वगैरे नाही घ्यायचं, मला थोडं गरमी आहे त्यामुळे मी थंडच प्रेफर करतो आहे. तर मी घेतो आता मँगो 70 रुपीजला आहे. तर तुम्ही जर रेट बघू शकता, जर तुम्हाला आईस्क्रीम घ्यायची असली तर ज्यूस वगैरे. मी आता घेतो आहे मँगो. आपण इथून आईस्क्रीम खाऊया आणि पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा टाईम लॅप्स. तर आपलं झालेलं आहे आईस्क्रीम वगैरे खाऊन आणि आपण आता चाललेलो पुढच्या डेस्टिनेशनला. थोडं बरं वाटतंय, थोडं थंड थंड वाटतंय. तर आपल्या इथून नेक्स्ट पुढचे स्पॉट आहे पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड पॅराडाईज. पेंग्विन तर बघून झालंच आपले. बर्ड पॅराडाईज बघायचे आहे, टर्टल बघायचं आहे, बटरफ्लाय गार्डन बघायचं आहे आणि ॲक्वा बर्ड्स बघायचे, पाण्यातले पक्षी. सो जाऊया, तिथूनच जायचं आपल्याला ट्रिप.
तर आपले झालेले बर्ड्स वगैरे बघून तर आपण चाललेलो आहोत नेक्स्ट स्पॉटला. मस्त एक्सपिरियन्स, एकदम जवळून बघायला भेटले बर्ड्स. आणि माय फेवरेट मकाव बघायला भेटतं एकदम जवळून. तो आपलं नेक्स्ट स्पॉट आलेला आहे इथे कासवेत. यस, कासवेत करतो एकदम. तर नेक्स्ट स्पॉट आपला आहे मगर. तर ते मस्त, हे तर खूपच भारी आहे. अंडर वॉटर आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे इथे. जाऊया आणि बघूया. वही मस्तच रे, एकदम भारी आहे. पण मगर कुठे आहे? मगरच नाही आहे. अंडर वॉटर झालेला पोपट कारण इथं मगरच नाही आले अंडर वॉटरला. पाणी दिसतं इथं. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये एकदम शांत आहे. मगरी मोस्टली तरी पाण्यामध्येच प्रेफर करतात, पाण्याच्या बाहेर जास्त येत नाही. एक या साईडला आहे, एक इकडे आणि एक या साईडला आहे पाण्यामध्ये. दोनच आहे तिथे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे पानपक्षी ॲक्वाबर्ड्स. खूप बर्ड्स आहेत इथे. झाडावर पण आहे तिकडे. आणि यावर किती मोठा आहे. तर हे पाण्यातले जीव खातात. ते मासे वगैरे खातात. पाण्यामधले जीव खातात ते मोस्टली. मच्छीमार आहे सगळे. मच्छीमार किती मोठा आहे बघा. एवढंच कसे असतं मला डाऊट आला आहे. हा बघू शकता किती मोठा आहे. आणि तो पण एकदम टॉपला बसला आहे. राजा असतो ना, राजा तसा बसल्यावरती. मोठे पंख आहेत त्याचे. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे पूर्ण राणीबाग एक्सप्लोर करून. खूप मजा आली, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी याच्या आधी पण आलेलो राणीबागला, पण एवढे ॲनिमल नव्हते. या टायमाला खूप जास्तच आहेत आणि खूप डेव्हलपमेंट पण झाले. खूप सोयी पण चांगल्या झालेल्या आहेत. पिण्याचे पाणी वगैरे किंवा खाण्याचे स्पॉट्स वगैरे खूप चांगलं झालेलं आहे. आणि इकडचं मेन आकर्षण म्हणजे इथले पेंग्विन्स, टायगर्स आणि लेपर्ड हे 3 खूप आकर्षण आहेत इकडे. तर एकंदरीत हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.